नमस्कार मित्रांनो, शोध चवीचामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण इडलीला दिलेला आहे रेड कार्पेट वेलकम आणि आज आपण बनवलेली आहे इडली शाक्षुका. तर चला तुम्हाला रेसिपी सांगतो. एकदम भारी रेसिपी आहे. सगळ्यात पहिले तेल टाकून घ्यायचं, त्याच्यामध्ये मस्त बारीक कट केलेला एक कांदा टाकायचा आहे. त्यामध्ये तिखटसाठी आपण मिरची टाकतोय, तर छान परतून घ्यायचं. त्यात लसूण टाकायचं आहे आपल्याला, छोटी अर्धी वाटी किंवा एक चमचा टाकला तरी पण चालेल. त्यानंतर आपण टाकतोय 2 टोमॅटोची प्युरी. त्याला छान तेल सुटेपर्यंत तुम्हाला हे करून घ्यायचं. मीठ टाकलंय, त्यानंतर लाल तिखट टाकले 2 चमचे. त्यानंतर धना पावडर टाकतोय, जिरा पावडर टाकतोय आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून. ह्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला शिजवण्यासाठी. चांगलं तेल सुटेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आपल्याला. आता ह्याच्यात मी सांबर मसाला टाकतोय. सांबर मसाल्याने एकदम छान टेस्ट येते. आता आपण इडलीचा बॅटर टाकण्यासाठी थोडी जागा करतोय. ह्याच्यात पार्ट्स बनवायचे 3. इडलीचा बॅटर ओतून घ्यायचा आहे 3 पण पार्ट्समध्ये. ही रेसिपी तुम्हाला एवढी आवडेल ना, मला तर लय आवडली. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली का नाही ते. थोडी वेगळी रेसिपी आहे, एकदम भारी लागते. थोडंसं पाणी टाकायचं वाफ तयार होण्यासाठी आणि 5 मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवायचे. आता मस्त चीज टाकायचे वरून. चीज ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता, नसेल आवडत तर नाही टाकलं तरी पण चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अशी पण छान लागती. चीज टाकून झालेले आपल्याला आता मस्त ह्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि चीज मेल्ट होईपर्यंत वेट करायचं आहे. त्याच्यावरती मस्त तडका द्यायचा आहे. तेल, जिरी, मोहरी आणि मिरची टाकलेली आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडासा सांबर मसाला. तर आपली इडली शाक्षुका रेडी आहे. नावाप्रमाणेच टेस्ट पण लागते. एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंटमध्ये कशी लागली ते. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल, नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत खात राहा, फिरत राहा आणि खुश राहा.